वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात मोठी दुर्घटना घडली आहे। मेस्त्री कुटुंबाच्या घरावर अचानक औदुंबराचे मोठे झाड आणि भेडला माड उन्मळून पडल्याने 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। झाडाच्या अजस्त्र फांद्या थेट घरांवर कोसळल्याने काही क्षण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। वादळाचा वेग इतका प्रचंड होता की झाड कोसळताना मोठा आवाज झाला। सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ऐन पावसाळ्यात घरांचं छप्पर आणि अन्य साहित्याचं मोठं नुकसान झाल्याने मेस्त्री कुटुंबासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्यात। लाखो रुपयांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून बाधित कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे। दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा पूर्ण केला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। माझा रिक्षा व्यवस्था असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो। मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर, म्हणून आलो आम्ही घाईघाईने। बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं। माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं आणि आई खाली झोपलेली होती। नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले। जरा घाबरली, जरा पायाला ते दुखापत झाली जरा त्याच्या। शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले, त्यात बघूया कधी काय आहे का। काल साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान चक्रीवादळ आलं, त्याच्यामुळे ते एकदम झाड असे बुंदा मोठा होता, औदुंबराचं झाड होतं साधारण 45 वर्षापूर्वीचं, आणि ते अचानक 3 घरावर कोसळल्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या देवघराचं खूप नुकसान झालं। आणि दुसरं घरकुल योजनेचं माझी भाऊजाई गिरिजा महादेव मेस्त्री, त्यांचा मुलगा सदाशिव महादेव मेस्त्री यांचं घरकुल योजनेचं घर होतं, ते पूर्ण पत्रे वगैरे पडून नुकसान खूप झालं। ते आज काल पंचनामे शासकीय स्तरावर झालेले आहेत आणि सरपंच महाशय आमचे वैभव चंदवणकर यांनी त्यांच्या घरासाठी पत्र्याची वगैरे मदत केली। आणि इतर आता आमचं JCP लावून वगैरे आम्ही बाकी झाडं तोडण्याचं काम काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अविरतपणे चंदवणातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आणि ते आता आम्ही उच्च पातळीवर आम्ही सर्व युद्ध पातळीवर सर्व JCP आणून काम करत आहोत।